से नाम मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति। उतारो मैं भोले तेरी आरती। मार्ग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मार्ग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति। उतारो मैं भोले तेरी आरती। वेद तेरी महिमा गाय संत करे धार, नारद गुणगान करे छेड़ बिनाता। वेद तेरी महिमा गाय संत करे धार, नारद गुणगान करे छेड़ बिनाता। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, दास तेरे द्वार करते हैं पुकार। दास दास तेरी गाय आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति। उतारो मैं भोले तेरी आरती, उतारो मैं शिव की तेरी आरती, तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजगेन्द्रारम राम संतम वंदे भवं भवामि सततम। अलिलगम गणवंदे नमः पार्वती महादेव। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। हेलो 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 हेलो। काढले मला याला आता एक राष्ट्रपती पुरस्कार देऊन टाका त्याचा नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद रूपाय सदसौव शक्ति हेतवे नमः शिवाय संभाय स्वयंभुवे नमो नमः। नमः शिवाय सांभाय
सुसुतायादि हेतवे पंचावरेण रूपे प्रपंचे नारुतायते नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतं मम जीवाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती सरस्वती महेजस्य वाक्सरोजसमुद्भवाः शिवयो पूजने सक्ता सा मे दिशत काङ्क्षितम् शिवे भक्ति शिवे भक्तिः शिवे भक्तिरो भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम नमः पार्वतीपते शिव हर हर कुंडलिकावरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय हनुमान जी महाराज की जय हर हर महादेव परम परमात्मा सच्चिदानंद विभू भगवान शिवाच्या पावन चरण कमलावरती साष्टांग दंडवत घालून समस्त साधू संतांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान पावन चित शक्तीला आमचा साष्टांग नमन. गेल्या 7 दिवसापासून पवित्र कथा ऐकत आहात. आज कथेची सांगता होईल. आज दुपारचे 2 वाजले की सगळ्याला कथेची आठवण येईल, पण कथा नसेल. उद्या कानामध्ये आवाज घुमायला सुरुवात होईल, पण कथा नसेल. एक ओढ आहे. मी पेंडगावच्या सगळ्या महिला मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या कुळाचा उद्धार करून टाकला. एक नाही तर 2 कुळाचा. महिला मंडळाचा एवढा उत्साह, एकत्रीकरण, सगळ्या महिलांनी थोडे थोडे का होईना परंतु आपली आपली दक्षिणा तिथे आणून दिली, देणगी दिली. कौतुक करण्यासारखं आहे. कारण असं म्हणतात की बाईच्या हातातून लवकर काही सुटत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी एवढा चांगला कार्यक्रम करून दाखवला. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि असा कार्यक्रम आज पाहता पाहता हा 7वा दिवस. कालच्या सत्रामध्ये भगवान शिवाच्या अवताराच्या कथा आपण ऐकत होतो. त्या भगवान शिवाचं चरित्र वर्णन केलं आपण. सोरटी सोमनाथाची कथा ऐकली. नंतर श्री शैल मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम परळ्या वैद्यनाथंच डाकिन्या भीम शंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने हिमालये तु केदारम नागेशम दारुकावने. आपण इथपर्यंत कथा श्रवण केल्या. मग हिमालयाची कथा सांगितली. तिचं वर्णन करतात की हिमालयामध्ये असणाऱ्या केदारनाथ. आता जे जे केदारनाथला गेले त्यांना केदारनाथ माहित आहे कसा. इथून बसून सगळ्याला जाऊ वाटतं, पण तिथे जात असताना सगळे देव आठवतात रस्त्यात.
एकदा वर गेलो की वाटतं आपण खाली येऊ नये, खाली आलं की वाटतं परत एकदा कधीतरी आपण आलं पाहिजे. पवित्र कथा आहेत केदारनाथच्या. एकच लक्षात ठेवा, महादेव ज्याला बोलवतो तेच महादेवाच्या दर्शनाला जातात आणि महादेवाची कृपा ज्याच्या डोक्यावरती तेच लोक कथेला येतात. बाकीच्या लोकांना इकडे येता नाही येत. फक्त महादेवाला एवढंच सांगा, तूने मुझे बुलाया, तूने मुझे बुलाया भोलेनाथ रे, मैं आया शंभुनाथ रे. हो तूने मुझे बुलाया भोलेनाथ रे, मैं आया शंभुनाथ रे. हो भोलेनाथ रे, हो शंभुनाथ रे, हो भोलेनाथ रे. तूने मुझे बुलाया भोलेनाथ रे, मैं आया शंभुनाथ रे. सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा. सारा जग है एक बंजारा, सबकी ज्याला ज्याला वाटतं महादेवाचे दोन्ही हात आपल्या डोक्यावर असावे, प्रमाणे टाळी वाजवा. जय हो. कौन है राजा कौन भिखारी, एक बराबर तेरे सारे पुजारी.
मैं आया शंभुनाथ रे सारा जग है एक बंजारा सबकी मंजिल तेरा द्वारा। भगवान शिवजीला बोलवतात त्याच्याच मस्तकावरती हात तो ठेवतो. कोणालाही नाही जाता येत महादेवाच्या मंदिरात, कोणीही नाही जाऊ शकत शिवकथेला. कथेला तोच जातो की ज्याला महादेवाची कृपा आहे, जो महादेवाला बोलवतो, जो महादेव त्याच्यावरती कृपा ठेवतो. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. केदारनाथाची कथा सांगितली. धर्म आणि मूर्ती नावाचे दोघे जण पती पत्नी, त्यांच्या पोटी 2 मुलं झाले, नर आणि नारायण. हे नर नारायण दिसायला अत्यंत सुंदर, परंतु तपामध्ये एक रूप होते. आपल्या देहाला त्यांनी तपामध्ये स्थिर करून ठेवलं होतं. ज्या वेळेला तपामध्ये एकनिष्ठ झाले त्यावेळेला ते तप करत असताना शरीराला कृश केलं आणि हे तप करत असताना त्यांनी ठरवलं की आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. बद्रीनाथला गेले आणि बद्रीनाथला गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये भगवान शंकराची वस्ती होती. महादेव पार्वती राहत होते. महादेव पार्वतीला विनंती केली की तुमची जागा मला द्या, 1 रात्रभर मला मुक्काम करायचं. महादेव पार्वतीने 1 रात्रीसाठी त्यांना जागा दिली, पण ते नरनारायण तिथेच राहून गेले. त्यांनी ते घरच सोडलं नाही. भगवान शंकर बद्रीनाथातून निघून गेले केदारनाथाला. म्हणून तुम्ही बद्रीनाथाला गेले ना, तर तिथे मंदिराच्या मागे आज सुद्धा आदी केदाराचं मंदिर आहे की जिथे भगवान केदारनाथ राहत होते आणि आपली जागा त्या नरनारायणाला दिली, अशी पवित्र कथा सांगितली जाते. केदारनाथाची कथा जिथे पांडव स्वधाम गमनाला स्वर्गाश्रमाला निघून गेले, अशी पवित्र कथा केदारनाथाची सांगितली जाते. आणखी एक कथा सांगितली की महादेवाने भीमाची परीक्षा घेतली आणि त्यावेळेला भीमाने त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ज्या वेळेला भगवान शंकर रेड्याचं रूप धारण करून आले, रेडा, त्या भीमाने त्या रेड्याची शेपटी धरली, गोल गोल फिरवलं. त्या रेड्याने आपलं तोंड जमिनीमध्ये घातलं आणि फक्त पाठवरी ठेवली. म्हणून आज सुद्धा केदारनाथला फक्त पाठ वर आहे. तोंड कुठे गेलं तर पशुपतीनाथला नेपाळमध्ये. म्हणून दोन्ही देव एकच आहे. दोघांचं दर्शन घेतल्याशिवाय एक देव होत नाही. केदारनाथाची कथा सांगितली. हिमालये तु केदारम कृष्णशंच शिवालये. दुसरी कथा सांगितली कृष्णेश्वर. वाराणस्यातो विश्वेशम. वाराणसीचा विश्वनाथ, काशीचा विश्वनाथ म्हणजे जगाचा मायबाप आहे, केंद्रबिंदू आहे, नाभी आहे. काशीला गेलं का म्हणजे कैलास म्हणजे शिखर, कैलासाला गेल्यासारखं पुण्य भेटतं. म्हणून जीवनात एकदा तरी काशीला गेलं पाहिजे. काशीला गेल्यावर काय आणायचं, काय घेऊन यायचं काशीतून? बनारसी शालू. काशीतून कपडे कधी आणायचे नाही, काशीतून माती कधी आणायची नाही. काही काही जण गेले त्या गंगेला आंघोळ करायला की वाळू गोळा करून आणतात, कधी नाही आणायची, कारण आपली शेवटची माती काशीला जाते. म्हणून काशीची माती कधी उचलून आणायची नाही. आपला शेवटचा कपडा काशीला जातो, म्हणून काशीतून कपडा विकत घ्यायचा नाही आणि काशीतून बांगड्या कधी विकत घ्यायच्या नाही. जसं पंढरपूरला गेल्यानंतर चुडे भरावेच लागतात, कारण पंढरपूर सगळ्याचं माहेर आहे. बाईला माहेर नसलं तरी तिने पंढरपूरला जावं, चुडे भरून यावं, ते आपल्या घरी भरल्यासारखं आहे. पण काशीला गेल्यावर बांगडी आणू नये. शेवटची बांगडी काशीत फोडली जाते. असे काही नियम आहेत. काशीतून फक्त 2 गोष्टी घेऊन यायच्या. एक महादेवाचा आशीर्वाद आणि दुसरं काय आणायचं तर त्या गंगेचं पाणी, ते पण मधलं, जिथे जाळलंय माणसाला तिथलं नाही आणायचं. ती माती घरी येऊ नये. असे काही नियम आहेत. त्या नियमांचं वर्णन केलं. वाराणस्यातो विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. त्र्यंबकेश्वराची कथा सांगितली की ज्या वेळेला गौतम ऋषीने काडी मारली गवताची आणि त्याच्यामध्ये गाय मेली, सगळ्या देवाने त्याचा उपहास केला की तू गाय मारली, गाय मारली, गाय मारली. त्याने सांगितलं मी गाय नाही मारली, परंतु तप केलं 1000 वर्ष.
आणि भगवान शंकराने जटा आपटल्या ब्रह्मगिरीवर. म्हणून दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. भगवंताने जटा आपटल्या, जटेतून कृतिका निघाली, कृतिकेतून गोदावरी निघाली. म्हणून गो म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय. ज्यांनी इंद्रियाला मारलं, ज्यांनी गाईला मारलं, त्यांनी गोदावरीमध्ये स्नान केलं की त्यांची सगळी पाप नष्ट होतात. वर्षातून एकदा तरी गोदावरीचं स्नान झालं पाहिजे, सगळे दोष मरण्यासाठी, सगळे दोष जाण्यासाठी. म्हणून त्र्यंबकम गौतमी तटे, त्र्य म्हणजे 3, अंब म्हणजे डोळे किंवा देव, जिथे आले त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात. हे त्र्यंबकेश्वराची कथा सांगितली. पुढे प्रश्न विचारला, महाराज आणखी काही कथा आम्हाला सांगा, आणखी काही वर्णन करा. आणि मग पुढच्या कथा सांगितल्या. वाराणस्यात विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम गृष्णशंच शिवालये. गृष्णशंच शिवालये. शेवटचं ज्योतिर्लिंग सांगितलं आपल्या वेरूळ अजंठाचं, वेरूळचं. त्याचं नाव आहे गृष्णेश्वर. त्याच्या 2 कथा सांगितल्या. एके दिवशी पार्वती भांग्यामध्ये शेंदूर भरताना हातावर कालवला तिने शेंदूर. त्या शेंद्राच्या घर्षणातून जो निघाला त्याचं नाव आहे गृष्णेश्वर. आणि आणखी एक कथा सांगितली. एक कृष्ण नावाची स्त्री होती, तिला एक मोठी सवत होती, दोघीलाही मुलबाळ होत नव्हतं. गावात कोणीतरी गोसावी लोक आले होते आणि त्या गोसावी लोकांनी सांगितलं की बाई तू रोज 1,00,000 महादेवाचे लिंग तयार कर मातीचे, तुला लेकरू होईल, मुलबाळ होईल. दोघीलाही सांगितलं. मोठीला विश्वास नव्हता, लहानीला खूप विश्वास. तिने रोज मातीचे देव बनवायचे, लिंग बनवायचे, त्याची पूजा करायची. मोठी काही करत नव्हती. काही दिवस निघून गेले, लहानीला एक मूल झालं. मोठीला वाटलं आता लहानीला मूल झालं म्हणजे सगळे तिला विचारतील, मला कोणी विचारणार नाही. मोठीने कुऱ्हाड घेतली आणि त्या लेकराचे तुकडे करून टाकले आणि ते सगळे तुकडे तळ्यामध्ये नेऊन फेकून दिले. का तर तिला वाटलं मोठी लहानीला सगळे विचारतील, मग माझं काय होईल, मला कोणी विचारणार नाही, मला काहीच झालं नाही. लेकराचे तुकडे लहानीने पाहिले, ढडढसा रडू लागले. भगवान शंकर तिला प्रसन्न झाले. महादेव विचारलं तुला किती पुत्र पाहिजे सांग, मी तुला देतो. तिने सांगितलं आता पुत्र नको, मला तुमच्यामध्ये एक रूप करा. तळ्यातून पिंड बाहेर पडली आणि त्या पिंडीचं नाव आहे गृष्णेश्वर, जे वेरूळ अजिंठाला आहे. असे 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा सांगितल्या. हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या देहामध्ये असलेले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन आणि 12वी बुद्धी. या सगळ्यांचं चिंतन आपल्याच देहामध्ये त्या परमात्म्याला पाहता आलं पाहिजे. आपण बाहेरचं जग पाहतो पण अंतःकरणामध्ये असलेला परमात्मा नाही पाहत. म्हणून अंतःकरणातला असलेला परमात्मा सुद्धा आपल्याला पाहता यावा. खरं ज्योतिर्लिंग आतमध्ये, त्याचं कधीतरी दर्शन घ्या. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर जर त्याने दार नाही उघडलं, तुम्ही आवाज देता, कडी वाजवता, तसं रोज आवाज द्या, हे माझ्या भगवान शिव एकदा तरी दर्शन दे. एक ना एक दिवस तुम्हाला मधून आवाज आल्याशिवाय राहणार नाही. कारण किती परमार्थ केलं याच्यापेक्षा किती टिकवलं याला जास्त महत्व आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला दुःख सांगायचं ना कोणाला सांगू नका, देवाच्या पुढे बसा. तुम्हाला रडायचंय ना देवाच्या पुढे बसून रडा. आज बोलणार नाही देव, उद्या बोलणार नाही, पण एक दिवस असा येईल की देव तुम्हाला गप्पा मारल्याशिवाय राहणार नाही. जिसके दिल में प्रेम हो वो पत्थर में प्रभु देखे, जिसका दिल ही पत्थर हो वो क्या पत्थर में देखे. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्याला दगडामध्ये सुद्धा देव दिसेल, पण ज्याचं हृदयच दगडासारखं त्याला देव कुठं दिसणार. आम्ही काशीला होतो शिकायला, त्यावेळेला एका गल्लीमध्ये एक लाईन लागली होती मोठी. मला वाटलं कुठला देव असेल इथे. मी एक जणाला विचारलं, दादा काशीखंडामध्ये 84 महादेव सांगितले, आपण 84च्या 84 महादेव केले, हे इथे काय आहे सांग. त्याने सांगितलं महाराज इथे महादेव नाहीये. म्हणले मग इथे एक भक्त राहते. म्हणलं कोण भक्त आहे. तर त्याने सांगितलं याच गावातली एक छोटी मुलगी होती,
आई बरोबर रोज गंगेला स्नान करायची आणि तांब्याभर पाणी घेऊन विश्वनाथाला घालायची. हा त्या बाईचा त्या मुलीचा नियम होता. मुलगी मोठी झाली पण नियम तिने कधी तोडला नाही. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. प्रपंचातले नियम बदलावे लागतात पण परमार्थातला नियम कधी बदलायचा नाही. एका बाईने असंच केलं. चातुर्मास धरायचं म्हणले. 4 महिने चातुर्मास. अशी वस्तू खायची 4 महिने एकच वस्तू. तिने असं फळ निवडलं की वरचं खायचं मधलं टाकून द्यायचं. असं फळ कुठलं काढलं? खारीक. इथं काय खातात खारक्याचं वरचं का मधलं? हा खायचं सांगायची गरज नाही कोणाला. तिने खारीक निवडलं की वरचं खायचं मधलं टाकून द्यायचं. 4 महिने चातुर्मास केला पण एके दिवशी योगायोगाने चुकून तिच्या हातात बदाम पडला. आता बदामाचं काय खायचं वरचं का मधलं? हा किती बदलतेत लगेच. आत्ता वरचं म्हणलं की लगेच मधलं म्हणायला. पुन्हा तिने नियम बदलला की वरचं टाकायचं आतलं खायचं, वरचं टाकायचं आतलं खायचं. एके दिवशी चुकून तिच्या हातात पडला आंबा. आंब्याचं काय खायचं वरचं का मधलं? हा वरचं म्हणजे टरपल तुमच्याकडे खातात, म्हणजे कोळ खातात मधली मधली आहे ना. मला वाटलं तुमच्याकडे वरचं मधलंच खातात, रसच खात नाहीत. वरचंही नाही खायचं मधलंही नाही खायचं, दोन्हीच्या आतला रस खायचा असा नियम तिने केला. थोडे दिवस नियम केला पण एके दिवशी चुकून तिच्या हातामध्ये पडलं द्राक्ष. आता काय खायचं? द्राक्षाचं वरचं का मधलं? सगळंच खायचं. प्रपंचातले नियम बदलावे लागतात. लहान लेकराचे नियम वेगळे, तरुणाचे नियम वेगळे, म्हाताऱ्यांचे नियम वेगळे. पण परमार्थामध्ये सगळ्याला एकच नियम आहे. काय नियम आहे? सगळ्यांनी एकच मंत्र म्हणला पाहिजे. सगळ्यांनी एकच भगवंताचं भजन केलं पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसे करुणा येईल तुझे किंवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एकच देव असावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हॅलो 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 हॅलो. तेरे बिन जीना सुख है, तेरे बिन जीना सुख है. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव करुणी घ्यावा. आपुला एकच देव असावा, एकच मंत्र असावा. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, नमो भगवते वासुदेवाय म्हणा,
राम राम म्हणा, काही म्हणा, पण एकच देवाचं भजन करा. एवढी भक्ती करा की आपल्या देवामध्ये आपला देव सगळ्या देवामध्ये दिसला पाहिजे. भेद नाही कधी करायचं. तुम्हाला विठ्ठल आवडतो ना, चांगली गोष्ट आहे. सगळ्या देवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला त्या देवामध्ये विठ्ठल दिसला पाहिजे. तुम्हाला महादेव आवडतो ना, नरहरी सोनारांना ज्याप्रमाणे विठ्ठलाला मध्ये साक्षात महादेव दिसले, तसं तुम्हाला महादेव सगळीकडे दिसले पाहिजेत. तुम्ही देवीचे भक्त आहेत, चांगली गोष्ट. विठ्ठलामध्ये सुद्धा देवी दिसली पाहिजे, महादेवामध्ये सुद्धा देवी दिसली पाहिजे. पण आपली भक्ती सगळी अर्धवट. भक्ती प्रेमाने करा. त्या बाईच्या लहानपणापासून ती महादेवाला पाणी घालायची तांब्याभर आणि गंगेची आंघोळ करायची, हा नियम तिने चालू केला. मोठी झाली, लग्नाला आली. त्या पोरीने आपल्या आई वडिलांना सांगितलं, बाबा मला गावातल्याच मुलाबरोबर लग्न करायचं आहे. तुम्ही असं कोणीही मुलगा बघा की त्या गावातल्या मुलाबरोबर लग्न लावा की जेणेकरून माझा नियम तुटला नाही पाहिजे. मी पुन्हा गंगेची आंघोळ आणि तांब्याभर पाणी महादेवाला वाहायला पाहिजे. मी मरेपर्यंत हा नियम चालावा. आई वडिलांनी चांगला मुलगा गावातला बघितला, त्याचं लग्न लावून दिलं. तिने लग्न झाल्यावर सुद्धा ते नियम केला. रोज सकाळी गंगेला आंघोळ करायची, तांब्याभर पाणी विश्वनाथाला घालायची. शेवटी तिला मुलं झाले, मुलं मोठे झाले, मुलांचे लग्न झाले, सुना आल्या, ही म्हातारी झाली. एके दिवशी तिच्या गुडघ्याने तिला चालता येईना. मुलाला विनंती केली, दादा मला मंदिरात घेऊन चल. मुलाने 10-12 दिवस नेलं. पुन्हा म्हणले, म्हातारी मला काम आहे, मला काही तुला नेणं होत नाही. म्हातारीने जेवण सोडून दिलं. सुनाला वाटलं कसं का असं ना, माझ्या आई सारखी आहे, सासू झाली म्हणून काय झाली, म्हणून त्या सुनेने रोज मंदिरात न्यायला सुरुवात केली. काही दिवस तिने सुद्धा मंदिरात नेलं, पण एके दिवशी तिने सुद्धा मंदिरात नेणं बंद केलं. म्हणजे म्हातारी घरातले कामं करू का, तुलाच मंदिरात घेऊन जाऊ. शेवटी त्या म्हातारीने नातवांना विनंती केली, दादा मी जसं तुम्हाला शाळेत सोडायला यायचे, तुम्हाला मी खेळवायचे, आता तुमची वेळ आली, मला मंदिरात घेऊन चला. नातवांनी काही दिवस तिला शाळेमध्ये नेलं, त्या मंदिरामध्ये नेलं. मंदिरामध्ये नेल्यानंतर एके दिवशी त्या मुलांनी सांगितलं की आम्हाला नेणं होत नाही. त्यांनी पण तो नियम बंद केला. म्हातारी जेवण सोडून दिलं. परत त्या म्हातारीने अन्न खायला वेड्यासारखी करायली. लोक म्हणले, अरे त्या म्हातारीला नीट समजून सांगा. गलीतल्या एका म्हातारीने सांगितले, छोटी महादेवाची पिंड आणून दे तिला घरी. पिंड आणून दिली. म्हातारी रोज सकाळी उठायची, त्याचे दात घासायची, त्याचं गंध पावडर करायची, त्याला आंघोळ घालायची, त्याला कपडे घालायची आणि जेवण करताना सुनाला म्हणायची 2 ताटं आणून दे. 1 ताट स्वतः खायची आणि 1 ताट देवाला जेव घालायची. 8-10 दिवस सुनाने आणून दिले 2 ताटं. तिला वाटलं म्हातारी त्या दगडाचं नाव करते, स्वतःच 2 ताटं खाते. म्हातारीला रागवायला सुरुवात केली, म्हातारे देव कुठं जेवत असतो का, देवाच्या नावावर स्वतःचं पोट भरतेस का. तिने सांगितलं, मी खोटं नाही बोलणार, माझा देव खरंच जेवतो. तिने पटकन त्या सुनेने पिंड उचलली आणि रस्त्याला नेऊन फेकून दिली. म्हातारी ढळ ढसा रडू लागली, अरे माझ्या देवाला किती लागलं असेल, माझ्या देवाला वाचवा, माझ्या देवाला दवाखान्यामध्ये घेऊन जा. ढळ ढसा रडू लागले. त्यावेळेला सगळे गल्लीतले लोक जमा झाले. एक जणाने त्याला सांगितलं त्याच्या मुलाला, बाबा तुझी आई आता वेडी झाली आहे, म्हातारी झाली आहे, तिला काही लक्षात राहत नाही, एखाद्या डॉक्टरला बोलव आणि दाखव त्या देवाला. डॉक्टरला जास्त पैसे देऊन घरी बोलवलं. डॉक्टरने महादेवाला पाहिलं, 4-5 गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितलं म्हातारी खाऊ घाल. म्हातारी म्हणली, थांब डॉक्टर, अरे आम्ही दवाखान्यात आल्यावर ते वायर कानात घालतो, छातीवर ठेवतो, जोर जोरात श्वास घ्यायला लावतो, तसं कुठं तपासलंस माझ्या देवाला. डॉक्टरला वाटलं पैसे डबल घेतले, आता तपासावं म्हातारीसाठी काय. डॉक्टरने ते थेटोस्कोप कानामध्ये घातला आणि पिंडीवरती तो ठेवला की त्या पिंडीतून हृदयाचे ठोके ऐकू येले. डॉक्टर धाड करून जमिनीवरती पडला, घामाघूम झाला. लोक म्हणले म्हातारी वेडी होती, आता डॉक्टर सुद्धा वेडा झाला. डॉक्टर म्हणला, मी वेडा नाही, ही म्हातारी वेडी नाही, तुम्ही सगळे वेडे आहेत. अरे हा दगड नाही आहे, याच्यामध्ये सुद्धा हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागलेत. कारण भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान. भगत बिना कुछ भी नहीं है, भगत बिना कुछ भी नहीं है, भगत है इसकी जान. भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान. भगत बिना कुछ भी
भगत बिना ये कुछ भी नहीं है, भगत बिना ये कुछ भी नहीं है, भगत है इसकी जान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान। हे मेरे नाथ आ जाओ, जय हो जय हो। महादेव भगवान की जय। भगत के वश में है भगवान, भगत बिना ये कुछ भी नहीं, भगत है इसकी जान, भगत के वश में है भगवान। महादेवाची भक्त झाली ती स्त्री. म्हणून 12 ज्योतिर्लिंगाची कथा मन बुद्धी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणून आत्मा त्वम गिरिजा मती सहचरा, आत्मरूपी असणाऱ्या परमात्मा भगवान शिवाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आज पवित्र अशी कथा त्या ठिकाणी सांगितली. आज पवित्र असं चिंतन या ठिकाणी केलं. खुर्ची घ्या एक. नाही इथे या बसा नाही ते काय करा. खालची गादी काढा, नाही तर खालची गादी काढा. बस या. 4 आणि 6 काढा. परमात्म्याचं हे वर्णन त्या ठिकाणी सांगितलं. आजच्या आपल्या कथेसाठी तुमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे गुरु आणि तुम्हा सर्वांना परमार्थाचा आनंद देणारे या ठिकाणी आपले महाराजजी या उपस्थित आहेत. प्रेमाने त्यांनी ते सुद्धा आज आशीर्वाद द्यायला तुम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं एकदा आपण स्वागत करूया प्रेमाने टाळी वाजवून. त्या गेली अनेक वर्षापासून 30-35 वर्ष झाली की तुमच्या गावाला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि परमार्थाची गोडी तुम्हाला लावली. अनेक जणांच्या मुखातून त्यांच्याविषयी सुंदर असं वर्णन आम्ही ऐकलं की महाराजजींनी आम्हाला असं केलं, महाराजजींनी आम्हाला अशा मार्गाला लावलं. असेच कृपा भगवान हनुमानजीची त्यांच्यावरती घडावी, त्यांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य लाभावं
पुढचं आयुष्य अत्यंत सुखामध्ये जावं, आरोग्यवान जावं आणि असेच अनेक भक्त मंडळ त्यांच्या हातून घडावेत हे हनुमानजीच्या चरणी मागणं मागून आपण भगवान शिवाच्या पवित्र कथेकडे वळूया. हनुमान परमात्म्याची 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली आणि हे 12 ज्योतिर्लिंग सांगितल्यानंतर पुढे तोपर्यंत हार महाराजांना हार ते आणलेत ना, घ्या स्वागत करू पहिला. स्वागत आलेलं चांगलं वाटतं. घ्या गंधाचं हाराचं घ्या. तोपर्यंत प्रेमाने जरा संकीर्तन करत शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल लो भवसागर उसका बेड़ा पार हो. भोलेनाथ की पूजा करो, ध्यान चरणों में उसके करो. शिव शंकर को जिसने पूजा, शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ. भोलेनाथ की पूजा करो, दान चरणों में उसके धरो. हर हर महादेव शिव शंभो, 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 हर हर महादेव शिव शंभो. डमरू वाला है जग में दयालु बड़ा. दिन दुखियों का दाता है जगत का पिता. डमरू वाला है जग में दयालु बड़ा. दिन दुखियों का दाता जगत का पिता. बाबा फेंकता है ये बोला शंकर, दया भगती है तुझ पे. ध्यान चरणों में अपना धरो. हर हर महादेव शिव शंभो, 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 हर हर महादेव शिव शंभो. महापार्वती पते शिव हर हर महादेव. आणि मग शेवटी दश जाबाल स्मृती नावाच्या ग्रंथामध्ये दश शैव व्रत सांगितली, महादेवाची व्रत. ती व्रत कुठली कुठली आहेत, त्याची कारणं काय आहेत, काय काय केलं पाहिजे त्याची कथा त्या ठिकाणी सांगितली. त्या व्रतांचं महत्व त्या ठिकाणी सांगतात. जाबाल स्मृती नावाचे ग्रंथ आणि त्याच्यामध्ये महादेवाची व्रत त्यांनी सांगितली. पहिलं व्रत सांगितलं अष्टमी, शुक्ल पक्षातली अष्टमी पहिली सांगितली. हे शुक्ल पक्षातली अष्टमी का करायची? ज्या लोकांकडे पैसा टिकत नाही, ज्या लोकांच्या घरामध्ये पैसा राहत नाही, पैशाला पैसा चिटकत नाही, त्या लोकांनी घरामध्ये लक्ष्मी चिरकाल संरक्षण व्हावं, राहावी, टिकावी म्हणून शुक्ल पक्षातल्या अष्टमीचं व्रत करावं. दिवसभर उपवास करावा, रात्री महादेवाचं पूजन करून जेवण करावं आणि तो उपवास सोडावा. एक जे निपुत्रिक आहे, जे पुत्रवान बनायचं आहे, संतती प्राप्तीसाठी कृष्ण पक्षातली अष्टमी सांगितली, ती एकादशी सारखी धरली पाहिजे. असे 2 व्रत सांगितले पहिले. तिसरं व्रत सांगितलं एकादशी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वैष्णवांमध्ये दोन्ही एकादशीला अन्न खाणं हे पाप मानलं जातं, विष्णू प्रमाण सांगितलं जातं.
परंतु शैव लोकांमध्ये पहिली एकादशी शुक्ल पक्षातली एकादशी एक वेळेला जेवण करून केली जाते आणि दुसरी एकादशी ती मात्र निराहार केली जाते. त्या दिवशी अन्न खाल्लं नाही जात. पुढचा व्रत सांगितलं त्रयोदशी म्हणजे प्रदोष. प्रदोष सगळ्यांना माहित आहे. आपले स्वतःचे दोष नष्ट करण्यासाठी, अनेक जन्माच्या दोषाला नष्ट करण्यासाठी प्रदोष नावाचं व्रत केलं पाहिजे. प्रदोष नावाचं व्रत एवढं भाग्यवान बनवतं, मनुष्याला ऐश्वर्यवान बनवतं. जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जा, ज्याला जे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी प्राप्त होतात फक्त प्रदोष नावाच्या व्रताने. प्रदोष नावाचं व्रत सगळ्या साधू संतांनी केलं. कसं करावं हे प्रदोष, कसा केला पाहिजे प्रदोषचं व्रत? तर त्या दिवशी धूत वस्त्र म्हणजे धुतलेले वस्त्र घालावेत, पांढरे घालावे असा नियम नाही. मी कालही सांगितलं. देवाच्या मंदिरात जाताना सुवासिनींनी काठापदराच्या साड्या, सुवासिनीचा वेश, डोक्याला कुंकू, हातात बांगडी, नाकात नथ, पायामध्ये पैंजण, जोडवे हे सगळं घालून गेलं पाहिजे. त्याला रंगाची हे नाहीये की हेच रंग असावा तोच रंग असावा. सुवासिनीने सुवासिनीसारखं मंदिरात गेलं पाहिजे. आणि देवाची पूजा होत असताना, सासऱ्याच्या समोर जाताना, मोठ्या दिराच्या समोर जाताना, मोठ्या मुलाच्या समोर जाताना आणि घरी आलेल्या पाहुण्याच्या समोर, गुरुच्या समोर जाताना बाईने डोक्यावरला पदर पडू नाही दिला पाहिजे. हा नियम आहे. आता इथं काही घेऊ नका. तुम्हाला नाही सांगितलं, मी कथेतलं सांगायला. लगेच काही जण असं करायला, कारण नियम आहेत काही. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत ना त्या ठिकाणी आपण कसं गेलं पाहिजे. स्वतःचा मोठा मुलगा असला तरी तो अधिकारी आहे त्यावेळेला. म्हणून असे काही नियम आहेत. तसं मंदिरामध्ये जात असताना मंदिरातले काही नियम आहेत. धूत वस्त्र म्हणजे धुतलेले वस्त्र घालावेत, रंगीबेरंगी असले तरी चालतात. आणि मग काय केलं पाहिजे? प्रदोषच्या दिवशी धूत वस्त्र घालावेत. दिवस मावळता महादेवाचं पूजन करावं. स्नान पूजा करून महादेवाची पूजा करावी. नैवेद्य महादेवाला दाखवावा. नैवेद्य कसा दाखवावा? आता काही काही लोक एकाच चपातीवर, एकाच पोळीवर सगळे पदार्थ ठेवतात आणि देवाला नैवेद्य, असं नाही. पोळी ठेवत असताना, चपाती ठेवत असताना देवाच्या बाजूला त्याचा भाग गेला पाहिजे आणि गाईच्या कानासारखी ती ठेवली पाहिजे. देवाचं ताट वाढताना सुद्धा ताटामध्ये मीठ कधी वाढायचं नाही. अगोदर भात वाढला पाहिजे, भातावर तूप घालायचं, मग गोड पदार्थ वाढायचे, मग तिखट पदार्थ वाढायचे, मग पोळी वाढायची आणि मग सगळ्यात शेवटी भातावरती वरण घालून मग तूप घालायचं. असं नैवेद्य वाढलं पाहिजे. आम्हाला काय वाढावं हेच कळत नाही. पहिल्यांदा भोजन येऊन ठेवतात देवाच्या ताटात. खावं काय हेही कळत नाही. खाताना सुद्धा काय खावं सांगितलं जातं. अगोदर भाताचे 5 घास खाल्ले जातात. कारण पाव गरम, पेट नरम, सिरको थंडा. पाय नेहमी गरम असावेत, पोट नेहमी नरम असावं आणि डोकं नेहमी शांत असावं. त्याला कुठलाच रोग होत नाही. पण घरामध्ये आल्या फरशाने लोकांचे पाय झाले थंड, चटरबटर दिवसभर खाऊन पोट झाले कडक आणि सगळ्याचे डोके झाले गरम. त्याच्यामुळे नाही तेवढे रोग माणसाच्या मागे लागले. माणसं रागीट झाले. पण माणसाचा देह परत परत भेटत नाही. म्हणून या देहाला टिकवण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याला आपण पाहिलं पाहिजे. कन्नड संत खूप सुंदर सांगतात. चन्नप्पा चनगौडा कुंभार माडिद कोडनौवा चंगद ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚನ್ನಪ್ಪ ಚನ್ನಗೌಡ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿದ ಕೊಡನೌಡ ಚನ್ನಪ್ಪ ಚನ್ನಗೌಡ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿದ ಕೊಡನೌಡ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂದೆ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ತಂದದ ತಂದೇನ ತಂದೆ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ
शेवाद गोड मोता शेवाद गोड मोता गप्पा मुदका कुडताना गांजा शिजताना तंगी बीडी बिगताना गांजा शिजताना तंगी बीडी बिगताना. मला माहिती कुणाला काहीच कळालं नाही हं? फक्त गांजा आणि बिडी एवढंच कळालं कारण ते आपल्या घरचे सोडायलाच तयार नाही. आम्ही जेव्हा कर्नाटकात जातो तिकडे कन्नडमध्ये कथा होतात आमच्या त्यावेळेला हे सगळे कन्नड भजनं भरपूर घ्यावे लागतात. काय अर्थ याचा त्या संतांनी सांगितलं चन्नप्पा चनगौडा नावाचा कुंभार होता मडके बनवायचा त्याला छिद्र पाडायचा किती पाणी ओतायचा सार निघून जायचे किती छिद्र आर मोर वंबत्तू आर म्हणजे 3 मोर म्हणजे 6 वंबत्तू म्हणजे 9 छिद्र त्या मडक्याला 9 छिद्र पाडायचा. चंगद तंदेन तंगिने रिग बंदेन पाणी ओतायचा सार निघून जायचं. तसं शिवाद गुडी गुडी म्हणजे मंदिर कन्नडमध्ये मंदिराला गुडी म्हणतात. चंगद तंदेन तंगिनी रिगी बंदेन महादेवाच्या मंदिरात जरा लाज ठेवा करताना गांजा पिताना रे बिड्या उडताना. हे खूप सुंदर त्यांनी वर्णन केलं की एक चन्नप्पा चनगौडा नावाचा कुंभार होता तो मडकं बनवायचा त्याला 9 छिद्र पाडायचा पाणी टाकायचा ते निघून जायचं. आपल्या देहाला सुद्धा 9 छिद्र 9द्वारे पुढे तस्मिन. मग याच्यामधला आत्मा का निघत नाही. म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या कारण या देहामध्ये या देहाला 9 छिद्र असले तरी याच्यामधला जीव याच्यामधला आत्मा हलत नाही कारण कोणीतरी सत्ता आपल्या पाठीशी उभी आहे. त्या परमात्म्याचं हे पवित्र चिंतन या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणून त्या भगवंताची उपासना करत असताना तो भगवान कोण आहे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो शिव आहे. शवामध्ये राहणारा ईश्वर म्हणजे शिव. आत्मा आत्मा निघून गेला एकदा ईश्वर निघून गेला की खाली शिव राहतो म्हणजे प्रेत राहतं. त्या प्रेताचाही उद्धार करणारा त्याला जडत्वाला चैतन्य प्राप्त करून देणारा असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणारा असा तो परमात्मा म्हणजे शिव आहे. आज त्या शिवाची कथा सांगत असताना एकादशीचं महात्म्य सांगितलं आणि मग पुढे प्रदोष सांगितला. सोमवारी आलेला प्रदोष केला. आता हे प्रदोष कसे करायचे सांगत होतो मी. दूत वस्त्र घालायचे दिवस मावळता महादेवाची पूजा करायची. जमलं तर नुसतं गंगेचं पाणी पिऊन प्रदोष केला पाहिजे एक नाहीतर बेलाचं पान खाऊन प्रदोष केला पाहिजे. तिसरं सांगितलं नाही जमलं तर एक वेळेला जेवण करायचं. नाही जमलं तर मलिद्याचे प्रदोष केले पाहिजे. मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर चुरम्याचे प्रदोष सांगितले. हा चुरमा कसा करायचा. सकाळी लवकर उठायचं सूर्य उगवायच्या अगोदर जात्यावरती दळण दळायचं. त्या दिवशी गिरणीतलं पीठ घ्यायचं नाही. गिरणीतलं पीठ घेतलं की सगळं उपवासाचं पुण्य त्या गिरणीवालीला म्हणून गिरणीतलं पीठ नाही घ्यायचं. सकाळी ते दळलेलं दिवसभर ठेवायचं. रात्रीच्या वेळेला गाईच्या गोवऱ्या लावायच्या शेणाच्या त्याच्यावरती ते पोळ्या चपाती भाजायची. त्याच्यामध्ये सुका मेवा गूळ खवा थोडासा घालून त्याचे 3 लाडू बांधायचे. 1 लाडू महादेवाला 1 लाडू गाईला आणि 1 लाडू सगळ्याला प्रसाद म्हणून द्यायचा. जे महादेवाला ठेवलाय ना तो प्रसाद म्हणून आपण खाल्ला पाहिजे स्वतः. जे मलिदाचे प्रदोष करतात सोमवार करतात त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. स्वतःचे दोष नष्ट करायला प्रत्येकाने प्रदोष केलाच पाहिजे. आणि हा प्रदोष असा आहे की तो शेवटपर्यंत नाही सोडला पाहिजे. प्रदोषाचं महत्व सांगितलं. सोमवारी आलेला प्रदोष केला तर भगवान शिवास प्राप्त होतो. मंगळवारी आलेला प्रदोष केला तर घरामध्ये असलेले रोग नष्ट होतात. बुधवारी आलेला प्रदोष केला तर बुद्धी जडता नष्ट होते. गुरुवारी आलेला प्रदोष केला
तर गुरुची विशेष कृपा प्राप्त होते. शुक्रवारी आलेला प्रदोष केला तर पती पत्नीमध्ये सौख्य प्राप्त होतं. शनिवारी आलेला प्रदोष केला तर साडेसती नष्ट होते आणि रविवारी आलेला प्रदोष केला तर घरामध्ये ऐश्वर्य प्रदाता होतो. सगळ्या उपवासाचा राजा कोण आहे तर प्रदोष आहे. आणि मग शेवटी सांगितलं शिवरात्री पर्वथोर सर्व पर्वाचे आगर. 1 महिन्याभरात जरी कुठला उपवास नाही झाला त्याने जर शिवरात्र केली तर सगळ्या उपवासाचं पुण्य त्याला प्राप्त होतं. कोणी केली शिवरात्र तर एक भिल्ल होता, वनामध्ये राहायचा. त्या बिल्लाला छोटंसं घर. कोप मोडके जर्जर काय करू याचे उपचार. त्याला एवढे छिद्र पडलेले होते की रात्री बसलं तर चांदण्या दिसायच्या आणि पावसाळ्यामध्ये घरामध्ये तळ साचायचं. 4 मुलं होते. कोणाच्या अंगावर कपडे, कोणाच्या अंगावर कपडे नाही. बायको एकच साडी होती, सकाळी अंगावर घालायची, अंघोळ ती धुवून घालायची, त्याला तिथे गाठी बांधायची. एकच धुडका अंगावरती. 4 दिवस झालं घरामध्ये अन्न नाही. नवऱ्याच्या जवळ गेली आणि मालकाला विनंती केली, मालक गेले 4 दिवस झालं घरात अन्न नाही, लेकरं उपवासी आहेत, बिना अन्न पाण्याशिवाय राहिले. माझी विनंती आहे माझ्यासाठी नाही पण तुमच्या लेकरासाठी तरी काहीतरी वनातून खायला घेऊन या, नाहीतर आम्हाला मारून तरी टाका. नवऱ्याला ते शब्द लागले. पण सकाळची वेळ चालू झाली. शिवरात्रीला किती कडक उपवास केला याला महत्व नाही. शिवरात्रीला तुम्ही 10 वेळेला फराळ करा, पण शिवरात्रीच्या दिवशी 8 पूजा झाल्या पाहिजेत. कारण शिवरात्रीला भगवंताच्या जवळ जेवढं राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे. कर्मकांड आणि ज्ञानाला मिळून दोघांची एक सामरस्यता केली पाहिजे तर तुमचा उद्धार होतो. नुसतं कर्मकांड करूनही उपयोग नाहीये. किती आरत्या म्हणले म्हणजे देव प्राप्त होईल, किती अभिषेक केले म्हणजे देव प्राप्त होईल. भगवंताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा. शिवरात्रीचं महत्व आहे. प्रत्येक प्रहराला पूजा झाली पाहिजे. शिवरात्रीला 3 तासाचा एक प्रहर. अशा दिवसामध्ये 8 पूजा झाल्या पाहिजे. 8. पहिला तरी बाण घेतला, वनामध्ये गेला, तळ्याच्या काठावर बसला. त्या अंधारामध्ये काही दिसेना म्हणून झाडावरती चढला. झाडाच्या खाली एक मोठीच्या मोठी पिंड होती. पिंडीवरती पाय ठेवून तो झाडावरती चढला. पिंडीवरी ठेविता पाय ठाय त्यासी अर्पिला, भिल्ला मुखीचा गरळा, बेल पाल्या मिश्रीत. पिंडीवरती पाय ठेवून वरती चढला. पहिला प्रहर सुरू झाला. रागारागामध्ये काही बेलाची पानं तोडून खाली टाकले, पिंडीवरती पडले. पहिली पूजा त्याच्या हातून घडली. दुसरा प्रहर सुरू झाला. भूक लागली म्हणून बेलाची पानं तोडायचा, खायचा आणि ते तुरट लागले म्हणून थुंकून द्यायचा. ते सगळी थुंकी महादेवाच्या पिंडीवरती पडली. भिल्लामुखीचा गरळा, बेल पाल्या मिश्रित, ती सगळी त्याच्या हातून दुसरी पूजा घडली. तिसरा प्रहर सुरू झाला. परत काही बेलाची पानं तोडून खाली टाकली, महादेवाच्या पिंडीवरती पडले. तेवढ्यात एक हरणी तिथे आली पाणी प्यायला तळ्याला. हरणीला मारण्यासाठी बाण लावला की तेवढ्यात त्या हरणीने हात जोडून विनंती केली, दादा थांब, मला मारू नकोस बाबा. तुला जसे लहान लहान लेकरं आहेत ना तशी मला सुद्धा छोटे छोटे लेकरं आहेत घरी. माझ्या लेकरांना माझ्या नवऱ्याकडे सोडून येते बाबा, आणि मग तुला काय खायचं तेवढं मला मारून खा. हरणी घरी गेली. त्याने सांगितलं तू घरी गेलीस आणि परत नाही आली तर तिने सांगितलं नाही बाबा, मी महादेवाची शपथ घेऊन सांगते, मी परत निश्चित येईल. कारण शिव कोल रे सदा चली आई, प्राण जाए बरू बजन जाए. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जय हो जय हो. सगळेजण प्रेमाने आजच्या दिवस टाळी वाजवायची, उद्यापासून टाळी वाजवा कोणी म्हणणार नाही. जय हो.
तुम्ही रस्त्यावर बघता लोक टाळ्या वाजवणारे, रस्त्यावरती असतात की नाही टाळ्या वाजवणारे, त्यांना कधी दवाखान्यात पाहिले का तुम्ही? जे रस्त्यावर टाळी वाजवतात ते दवाखान्यात जात नाही, आणि जे भजनामध्ये टाळी वाजवतात ते नरकामध्ये कधी जात नाही. म्हणून आपला उद्धार आपण करून घ्यायचा, प्रेमाने टाळी वाजवायची. जय हो. नमः शिवाय, 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 नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, 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 नमः शिवाय. 12 ज्योतिर्लिंगाची पवित्र कथा सांगितली, आणि मग ज्योतिर्लिंगाच्या कथेच्या नंतर हे दशव्रत सांगितले. या दशव्रतामध्ये पुढे वर्णन केलं की पुढे काय आणखी, तर शिवरात्रीचं वर्णन करतात. ती स्त्री, ती हरणी आपल्या नवऱ्याला भेटायला घरी गेली. नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं की मी आता येते. त्यांनी सांगितलं आम्हालाही तुझ्या बरोबर यायचं आहे. ते सगळे मिळून त्या बिल्ल्याच्या समोर आले. बिल्ल्याला सांगितलं आम्हाला मार. मुलांनी सांगितलं आम्हाला मार दादा अगोदर, आईला मारू नकोस, कारण आई जर मेली तर परत आम्हाला ही आई भेटणार नाही, अरे त्याऐवजी आमचा जीव घे. त्या वडिलांनी हरणाने सांगितलं नाही, या दोघांना मारू नको. लेकराला एक वेळेला बाप नसला तरी चालेल, पण माय जिवंत असावी. बाबा तुला मारायचं तर आम्हाला मार, पण ह्या आईला मारू नकोस. लेकरं म्हणले नाही, आमच्या बाबालाही मारू नको आणि आईलाही मारू नको. आम्ही मेलो तर दुसरी लेकरं जन्माला येतील, पण असे मायबाप पुन्हा जन्माला येणार नाही, आम्हाला मार. बिल्लाला एवढं वाईट वाटलं. 4था प्रहर सुरू झाला. त्याला वाटलं मुके प्राणी असून त्यांना एवढी जर किंमत आहे नात्याची, प्रेमाची, घरातल्या कुटुंबाची, जेवढी माणसाला आज राहिली नाही, याच्यापेक्षा आपण यांना न मारलेलं बरं. मनातलं सगळं पाप नष्ट झालं. तो बिल्ल खाली उतरू लागला. महादेवाची पिंड दिसली आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. देवा मी तुझ्यावरती पाय देऊन सोडलो. डोळ्यातला अश्रूची धार त्या पिंडीवरती लागली आणि 4थ्या प्रहराची पूजा त्याच्या हातून घडली. भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि त्याला कैलासाला नेऊन गेले. म्हणून ही शिवरात्रीची कथा सांगितली जाते. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा, इच्छिले पावती सर्व काही. आणि सगळ्यात जाता जाता शेवटी प्रदोषाची 16 सोमवाराची कथा सांगितली. 16 सोमवार कसे करावेत, कोणी करावेत. सोमवारचं व्रत सगळ्यांनी केलं पाहिजे, जसं हरतालिका सगळ्यांनी केली पाहिजे. तरुण मुलींनी केली पाहिजे की चांगला नवरा भेटावा म्हणून. लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा हरतालिका केली पाहिजे, हाच 7 जन्म भेटावा, फक्त पुढला जन्मी थोडा मॉडिफाय व्हावा. आणि वृद्ध स्त्रियांनी सुद्धा हे व्रत करावं. का तर या जन्मात जशी तू आम्हाला साथ दिली तशी पुढल्या जन्मी तुझी साथ भेटावी. विधवा स्त्रियांनी सुद्धा हरतालिका करायची, विधवांनी. का या जन्मात तुझं प्रेम शेवटपर्यंत नाही भेटलं, पण पुढल्या जन्मी तरी तुमचं प्रेम शेवटपर्यंत भेटावं. हरतालिकेचं व्रत मरेपर्यंत केलं पाहिजे. कशी करायची हरतालिका मी परवा सांगितली. पहाटे लवकर उठायचं, दुसऱ्याची फुलं तोडून आणायचे आणि घरात येऊन झोपी जायचं आहे ना. नाही भेटले फुलं तरी चलतील. वाळूचा महादेव करा, त्याला जे असेल ते द्रव्य वहा, त्याची उपासना करा दिवसभर. आणि रात्री फक्त थोडंसं रोटीच्या झाडाला मध लावून तो चाटा, असे उपवास केले पाहिजेत.
तर दिवसा एकदा पातेलं चहाचं ठेवलं गॅसवर की दिवसभर काढत नाही कोणी. नुसता चहावर उपवास. असा उपवास नाही करून चलत. नाहीतर काही काही लोक चहा एक चहा चहा दोन्ही बशी दुनिया झाली वेडी पेशी चहा मुळे रे. चहा एक चहा चहा दोन्ही बशी दुनिया झाली हशी आहा चहा मुळे रे. चहा एक चहा चहा दोन्ही बशी दुनिया झाली वेडी पेशी चहा मुळे रे. चहा पिणाऱ्यांनो नीट लक्ष देऊन ऐका. चहा एक चहा चहा दुनी पत्ती झाली आमची माती आहा चहा मुळे रे. चहा एक चहा चहा दुनी पत्ती तुटली आमची नाती आहा चहा मुळे रे. चहा नाही पाजला की पाहुणा पुन्हा दारात येत नाही. चहा एक चहा चहा दुनी साखर जाईना आम्हाला भाकर याहा चहा मुळे रे. चहा एक चहा चहा दुनी चूल रडती आमची मुलं याहा चहा मुळे रे. दूध दिलं तर पीत नाही चहा मागतात लेकरं सुद्धा. चहा एक चहा चहा दोन्ही चूल पडली आम्हाला भूल याहा चहा मुळे रे. चहा नाही पिला की दिवसभर काहीच लक्षात राहत नाही. चहा एक चहा चहा दोन्ही लाकडं दिसू लागले हडग याहा चहा मुळे रे. चहा एक चहा चहा दोन्ही भगुन लेकरा लागले हगुन याहा चहा मुळे रे. तरी चहा प्यायचा सोडत नाही. सगळं सोडतील लोक. पण आयुष्यामध्ये दोनच गोष्टी सोडा. एक तर जीवनामध्ये असलेल्या वाईट सवयी आणि एक जिभेला असलेली लालच. या दोन गोष्टी सोडल्या तर परमात्म्याच्या आपण अत्यंत जवळ जाऊ. केलेला नामजप सुद्धा परमात्म्यापर्यंत प्राप्त होईल. म्हणून शेवटी सोमवारची कथा सांगितली. एक शिवदास नावाचा मुलगा आणि त्या शिवदासाची कथा आपण ऐकून आजच्या कथेला पूर्णविराम देणार आहे. 12 वर्ष झालं एका सावकाराला मुलबाळ होत नव्हतं. रोज महादेवाच्या मंदिरात जायचा. सकाळी बेलाचं पाणी होऊन डोकं टेकून घरी यायचा. एके दिवशी महादेव पार्वती गप्पा मारत होते. पार्वतीने विचारलं, मालक हा माणूस रोज येतो मंदिरात, काय पाहिजे याला? म्हणले ह्याला पुत्र नाहीये. पुत्र हे नसमे राजम सर्व दुःखाय कल्पते. ज्याला पुत्र नाहीये त्याला सगळं दुःख वाटतं, सगळं दुःख दिसतं. बाबा याला एखादा तरी पुत्र व्हावा. पार्वतीने विनंती केली, मालक द्या ना त्याला पुत्र. महादेवाने सांगितलं याच्या नशिबात पुत्र नाहीये, संतती नाही. महादेवाला विनंती केली पार्वतीने, मालक बाईची कोस तशीच जाऊ नये, एखादं तरी लेकरू तिला व्हावं, नाही तर सगळं जग तिला नावं ठेवून मारून टाकतं. अरे एखाद्या कावळ्याने जर माणसाला शिवलं तर बाकीचे कावळे तिला चोच मारून मारून टाकतात. तसं बाईचं जीवन आहे. बाकीचे लोक त्याला जगू देत नाहीत, बाईला नावं ठेवतात, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक तरी लेकरू तिला द्या. माझं वाटलंच तर आयुष्य घ्या, पुण्य घ्या. महादेवाने सांगितलं, तू म्हणतेस ना ठीक आहे, 11 वर्षाचं लेकरू देतो. पार्वतीने सांगितलं, मालक देऊन देऊन तुम्ही किडकं लेकरू का दिलं सांगा. द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर असलं कशाला. पार्वतीला सांगितलं, पार्वती हिच्या नशिबात पुत्र नव्हता तरी सुद्धा माझं पुण्य मी खर्चाला आणून तिला पुत्र संतती दिली. पार्वतीला वाटलं कुस तरी बदलली, बरं झालं जाऊ दे. आणि मग ते लेकरू काही दिवसांनी जन्माला आलं. 8 वर्षाचं झालं. मुलाने बापाला विचारलं, बाबा मी कुठलं व्रत करू सांगा. बापाला माहित होतं हे 11 वर्ष जगणार आहे, पण कुणाला सांगितलं नाही. बापाने सांगितलं, बेटा तू 16 सोमवार कर. सकाळी लवकर उठायचं, गहू दळून घ्यायचे, त्याचे मलिदा बनवायचा, दिवसभर काही खायचं नाही. असे 16 सोमवार करून 17व्या सोमवारी त्याचं उद्यापन कर. 3 वेळेला ते केलं. एके दिवशी त्याचा मामा आला होता. मामाला सांगितलं, बाबा आता 11 वर्षाचं लेकरू होणार आहे, याचं 3रं सोमवारचं उद्यापन आहे, पण गावात नाही करायचं, काशीला जाऊन कर. म्हणून काशीला पाठवलं. कारण बापाला माहित होतं हे आता जगणार नाही, मरणार आहे. इथं मेलं तर आई रडेल त्याची, त्याच्यापेक्षा काशीत मेलेलं बरं. अजून त्याला भाग्य पुढला जन्म तरी चांगला भेटेल.
काशीला पाठवलं जाताना सगळ्या मंदिरात अन्नदान करत गेले. काशीमध्ये दुपारचे 12 वाजले. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे आणि तेवढ्यात यमाने त्याला घेऊन गेला. मामा ढळ ढसारडू लागला, दादा मी घरी गेलो आणि तुझ्या आईने जर विचारलं माझं लेकरू कुठे तर काय दाखवू बाबा. तेवढ्यात महादेव पार्वती तिथून चालले होते. पार्वतीने विचारलं की मालक कोण रडायले इथे? काशीमध्ये तर कोणी रडलं नाही पाहिजे. महादेवाने सांगितलं पार्वती तुला आठवतं का आपल्या मंदिरात एक सावकार यायचा, त्याला 11 वर्षाचं लेकरू होतं, आज ते मरण पावलं. तिने सांगितलं मालक असं करू नका, त्या पोराने 16 सोमवार केले, नाही तर इथून पुढे तुमचे 16 सोमवार कोणी करणार नाही. त्या मुलासाठी नाही पण त्या 16 सोमवारसाठी तर त्याला आयुष्य द्या. आणि महादेवाने त्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं. म्हणून एक 16 सोमवार केला तर त्याच्या जीवनामध्ये बदल घडतो. 16 सोमवार केले पाहिजे. अशा प्रकारे 16 सोमवाराची कथा सांगून या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरस्थान श्रद्धास्थान महाराजजी उपस्थित आहेत. त्यांचे आणि तुम्हा सगळ्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार या ठिकाणी करून आता एक शेवटचा श्लोक मी सांगणार आहे. हा श्लोक वाचला की शिवपुराण वाचलेलं आणि ऐकलेलं पुण्य लागतं. हा श्लोक नाहीये तर साक्षात कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. मला ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे त्यावेळेला हा श्लोक म्हणतो आणि त्या त्या गोष्टी मला प्राप्त होतात. म्हणून तुम्ही सुद्धा प्रेमाने हा श्लोक माझ्या मागे म्हणा, पण श्रद्धेने, नाहीतर उगाच म्हणला म्हणून म्हणू नका, नाहीतर काही भेटणार नाही. तुमच्या मनातली इच्छा धरून हा श्लोक पाठ करा, तुम्हाला जे पाहिजे ते भेटून जाईल. घरात हा श्लोक रोज म्हणला तर वास्तुदोष नष्ट होतो, पितृदोष नष्ट होतो. हा श्लोक जो म्हणतो त्याला जे मी सांगितलं ना, जो जे वांछितो तेला हो, जे जे पाहिजे ते प्राप्त होतं. म्हणून ह्या श्लोकाचा पाठ करा. मी म्हणेल पुढे तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे अत्यंत प्रेमाने, ज्याला म्हणता नाही येणार त्याने हात जोडा, डोळे झाका, नुसतं ऐका. ज्याला ज्याला रेकॉर्ड करून घ्यायचा तो रेकॉर्ड करून रोज सकाळी घरात ऐका, की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये ते सुख प्राप्त होईल आणि शिवपुराण वाचलेलं ऐकलेलं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. हा श्लोक नाही, जसं ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, तसं श्लोक नव्हे हा शिवशंकर. हा श्लोक नाही आहे तर साक्षात भगवान शिवाचं प्रतीक आहे. म्हणून या श्लोकाचं गान मी करेल. माझ्या मागे अत्यंत प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी हा श्लोक म्हणायचा आहे आणि भगवान शिवाची कृपा आपण प्राप्त करून घ्यायची आहे. पुष्पाणि सन्तु तव, पुष्पाणि सन्तु तव देव मम इन्द्रियाणि, देव मम इन्द्रियाणि धूपो अगुरवपो, अगुरवपो इदं हृदयं प्रदीपा, प्रदीप प्राणाः विषकरणानि, प्राणाः विषकरणानि तव अक्षता च, तव अक्षता पूजाफलं व्रजतो, पूजाफलं व्रजतो साम्रातमेष जीव, सर्वधन अधीप, सर्वधन अधिप, न स्वर्ग भूमि मचला, न स्वर्ग भूमि मचला, न पदं विधातु, न पदं विधातु भवामि यदि जन्मनि 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 सात्वदपाद पंकजल, सात्वदपाद पंकज सनमकरंद भृंगी, सनमकरंद भृंगी जन्मानि सन्तो मम, जन्मानि सन्तो मम देवशत अधिकानि, देवशत अधिकानि माया
सर्वदा श्रोतुष्ट सगना ससुता संभव सगुणा ससुता सांब शंकरो तुस शंकरा करो तुस शंकरा शंकरो तुस शंकरा करो तुस हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः नमः पार्वती पते शिव हर हर महादेव उमापति महादेव भगवान की जय कथा सांगता होणार आहे. शेवटचं भजन होईल, विदाई गीत होईल. त्याच्या अगोदर मी महाराजजींना विनंती करतो की तुम्ही आशीर्वचन द्यावेत आणि मग त्याच्यानंतर विदाई गीत होईल, आरती होईल आणि याच्या कथेला पूर्ण विराम दिला जाईल. आशीर्वाद देतो त्याला. त्या माहीत द्या, हेच देतो ना हातातलं कळले सर. ईश्वरो गुरुरात्मीति मूर्तिभेद विभागिनी व्योमोद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाची वदता शिवनाम तयान वाधी क्रोधकाम. बाजूला आज या महानक्षेत्रामध्ये पावन क्षेत्रामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सर्व भक्तगणांच्या वतीने सर्व ग्रामस्थ भक्तमंडळीच्या वतीने परमपूज्य आदरणीय हरिहरजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून आज 7 दिवस अमृतमय कथा अशा प्रकारचे आपण ऐकलेलेच आहे. मी बी बऱ्याचशा कथा ऐकल्या, पण महाराजांची कथा काही आगळी वेगळी आहे. त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आणि असा योग ज्याने आणला, मला काय माहित नाही, काय नाही आमच्या महिला मंडळांचं पुढे हे नाव आहे. महाराजांची कथा हनुमंतरायाच्या समोर ज्या महिलांनी घडून आणली त्यांच्या नावाने, म्हणजे तुम्हीच तुमच्या नावाने टाळी वाजवा. आणि महाराजांना एक प्रार्थना, जसं यावेळेस आपण शिवकथा ती प्रेमाने केली आणि सर्व महिला मंडळ, आता पुरुष मंडळ लांबूनच आहे. मला वाटलं बदलाबदली करावा जरा थोडी, म्हणजे साऱ्याच कार्यक्रमामध्ये बदलाबदली करावा. अगोदर पहिल्या काळामध्ये पुरुष पुढे होते, महिला मागं होत्या, पण आता इथून पुढे मला वाटतं बदलाबदली करावी लागेल. मला वाटतं लग्नामध्ये सुद्धा उलटा सुलटाच व्यवहार करावा लागतो का काय कोणाला ठाऊक. चला विनोदाचा भाग सोडून द्या. पुरुष मंडळींना ही प्रार्थना, जरा कथेमध्ये सहभाग करत जा, कथेमध्ये येत जा, कथा ऐकत जा. आपण हनुमंताच्या सहवासामध्ये या महानक्षेत्रामध्ये आपण जन्माला आलोत. आपण जरा कथेकडे येत जा, कथा ऐकत जा. मी अशी प्रार्थना करताना आहे की आज 7 दिवस झालं जवळपास महाराजांच्या या अमृतवाणीने आणि या शिवचरित्राने शिवकथेने सर्व महिला मंडळ जणू काय शंकर पार्वतीच आहेत असं मला थोड्या वेळाच वाटलं बरं.
कारण महाराजांची कथा, महाराज शिवरूप होऊन कथा करतात. अगोदर जबाबदारी कथाकारावर असते, कथा करणाऱ्यावर असते. जर विदेही होऊन तन्मय होऊन जर कथाकाराने कथा केली आणि ती जर विदेही झाली तर श्रोते मंडळी आपोआपच विधी होती, शिवमय होती. याच्यात काही अगदी अन्यथा कसल्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही, काही नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट अगदी लक्ष लावून ऐकण्यासारखी आहे. मी बरेचसे भागवतकार पाहिले, बरेचसे रामायणकार पाहिले, बरेचसे शिवचरित्रकार पाहिले, पण शिवपुराण उघडलेलंच असतं, रामायण उघडलेलंच असतंय, भागवतही उघडलं असतंय. पण आता ही आजची शेवटची कथा आहे, पण महाराजांचं जे शिवपुराण आहे ते बंदच आहे. आणि बंद असताना ही शिवपुराणाची कथा अतिशय अमृतमय अशा प्रकारची महाराजांनी केली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. अशीच त्यांना उत्तर होतं त्यांच्या जीवनामध्ये शिवकथा घडो. त्याचं नावच आहे शिवकथा. सर्वांच्या हरण करती चित्ता, सर्वांच्या वारून टाकती भवव्यथा, सारा त्रिविध तापाचं नाश करणारी अशी ही शिवकथा आपण 7 दिवस ऐकली. आणि महाराजांनाही विनंती आणि आपल्या सर्व महिला मंडळाला विनंती, वर्षातून एकदा का होईना शिवकथेचा योग येत जावा, ऐकायला मिळावी. आणि ऐकत ऐकतच शिवस्वरूप शिवतन्मय होण्याची अवस्था आपल्यावर यावी अशी महाराजांनाही विनंती आणि सर्व महिला मंडळालाही विनंती. तुम्हाला जी ही विचारसरणी आठवली, ही जी बुद्धी निर्माण झाली, ही जी विचार निर्माण झाली, अतिशय स्तुत्य, अतिशय वर्णनीय अशा प्रकारचे आहे. अशी वर्षाच्या काठी एकदा का व्हायना आपल्या सर्वांमध्ये आणि ही विचारसरणी निर्माण व्हावी. आणि हनुमंतरायाने भोलेनाथाने ही जी आलेली सदिच्छा आहे ती परिपूर्ण करावी. तुमचं जीवन सार सफल व्हावं, आनंदमय व्हावं, मोक्षमय व्हावा असा भगवान दत्तात्रयातर्फे 2 शब्दाचा आशीर्वाद. याच ठिकाणी 2 शब्दाला परिपूर्णता. पुढचा कथाभाग सुरू होईल. नमः पार्वती पते शिव हर हर. सगळ्यांनी एकच रुद्राक्ष घ्यायचं बरं ना, तो 2 घेतले की त्याचा साप होते बघा. एकाने एकच घ्यायचा, सगळ्याला भेटेल, कोणी नाराणार नाही. आणि तुम्ही भाग्यवान आहेत की त्याच्या 6 मुखी रुद्राक्ष आले. 6 मुखी रुद्राक्ष आहे. 5 मुखी तर आहेच आहे, पण 6, 4 त्याच्यात आहे. ज्याचं नशीब आहे त्याला ते भेटून जाईल. मी सांगितलं 4 मुखी घरामध्ये ठेवला तर पैशाचा प्रॉब्लेम येत नाही. 5 मुखी महादेव बनवतो आणि 6 मुखी बुद्धीसाठी चांगला आहे. सगळ्याला भेटणार आहे जागेवरती रुद्राक्ष. बाबांनी आज या ठिकाणी आले, सगळ्यांना आशीर्वाद दिला. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी वयाच्या 8व्या वर्षापासून शिवपुराण कथा करतो. आतापर्यंत माझ्या 1880 शिवपुराण झालेत. त्याच्यामुळे शिवपुराण उघडून बघायची ही गरज नाही. आणि त्याचे जे 24,000 श्लोक आहेत, आतापर्यंत रस पिळून खाल्ल्यासारखं ते पिळून टाकलाय. त्यामुळे भागवत कथा, शिवकथा, लिंगपुराण, हनुमान पुराण अशा अनेक कथा, थोडा आवाज जाते, अशा अनेक कथा करण्याचा योग जीवनामध्ये आला. आणि तुमच्या सगळ्या भाविकांची सेवा या ठिकाणी घडली. आज त्या परमात्म्याचं चिंतन आपण या ठिकाणी करत असताना 12 ज्योतिर्लिंग आदी सगळ्या कथा. कोणी जर विचारलं मला की किती कथा तुम्ही केल्या, किती सांगितल्या शिवपुराणातल्या, तर मी त्यांना एवढंच सांगेल, समुद्रातलं तांब्याभर पाणी बाजूला काढलं तेवढीच कथा मी तुम्हाला 7 दिवसामध्ये सांगितली. अजून समुद्र बाकी आहे. आणि म्हणून त्याचीही सेवा आपल्या सगळ्याला घडावी, परमात्म्याचं चिंतन सगळ्याला घडावं, एवढेच शुभाशीष सगळ्यांना देत बाबांचेही आशीर्वाद सगळ्याला लाभावेत. आता शेवटचं भजन होईल. बरं या, शेवटचं भजन होईल आणि भजन झाल्यानंतर आजच्या कथेला पूर्णविराम दिला जाईल. हात पुढे करूच नका, सगळ्याला भेटणार आहे जागेवरती, सगळ्याला द्या, फक्त डबल घेऊ नका. आणि लहान लेकराला परत सगळ्यात शेवटी भेटणार, अगोदर मोठे माणसं होऊ द्या.
आता मी तुम्हाला रोज टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा म्हणायचो, पण आता मी टाळी वाजवा नाही म्हणणार आहे. या भजनाला कोणीही टाळी वाजवायची नाही. हे विदाई गीत आहे, शेवटचं गीत आहे. हे गीत झालं म्हणजे कथा संपली म्हणून सांगितलं जातं. फक्त हे ऐकायचं, कोणीही टाळी वाजवायची नाही. सगळे जागेवरती बसा. जाता जाता तुम्हाला सगळ्याला एवढंच सांगतो, मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलेंगे दोबारा. झाली शिव कथा रंग सुरूला, झाली शिव कथा रंग सुरूला. आप्पा एका लाईनीत वाटायचं, राहुल आप्पा ते रुद्राक्ष एका लाईनीत वाटा, एका इकडे 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 करू नका, म्हणजे राहतील काही लोक. रुद्राक्ष सरळ वाटा सगळ्यांना. जय हो जय हो. त्यांना म्हणा सरळ वाटा, इकडे एक इकडे करू नका. किस्मत में लिखी थी मुलाकात इतनी, किस्मत में लिखी मुलाकात इतनी, हंसी खुशी बीत गई सारी बात अपनी, हंसी खुशी बीत गई सारी बात अपनी, किस्मत में चमकेगा एक सितारा. झाली शिव कथा रंग सुरूला, झाली शिव कथा रंग बोसरेला. सात दिवसांची शिवकथा झाली. बोलता बोलता काही जर चुकीचं गेलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करू. जाता जाता एवढंच सांगत आहे, झाली शिव कथा रंग सुरला, रंग सुरला रे रंग सुरला, रंग बोसरेला रे रंग बोसरेला. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, निरोप संता हाती आला, निरोप संता हाती आला. झाली शिव कथा रंग सुरला, रंग सुरला रे रंग सुरला. आपल्याला बोलवा इकडे, ते रुद्राक्ष घेऊन इकडे बोलवा, इकडे इकडे आप्पा, ते रुद्राक्ष घेऊन इकडे. सगळ्याला वाटले कर, सगळे सरळ. कोण राहिलं याच्यात? तसं राहू देऊ नका, सगळ्याला द्या. कोणी एकही राहिलं नाही पाहिजे, फक्त डबल घेऊ नका तुम्ही. आजची ही शिवकथा या ठिकाणी झाली. पुन्हाच एकदा महिला मंडळ, ग्रामस्थ आणि हनुमान कमिटीच्या सगळ्यांना, मंदिर कमिटीच्या सगळ्यांना या ठिकाणी आभार देतो, धन्यवाद देतो. असेच तुम्हाला भगवान शिवाचे आणि हनुमानजीचे अनंत अनंत आशीर्वाद लाभावेत एवढीच विनंती परमात्म्याच्या चरणी मागणं मागून या सेवेला आज या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे.
या ठिकाणी गेली 7 दिवस ज्यांनी सुंदर असं आपल्याला गायनाची साथ दिली ते अभिजित दादा पावडे अमरावती, ज्यांनी सुंदर अशी तबल्याची साथ दिली ते आमचे दादा जेही अमरावतीकडून आलेले आहेत, वर्ध्याकडून आलेले आहेत. आणि ज्यांनी सुंदर असं पॅडची साथ दिली ते संतोष दादा, ज्यांनी झाकी केली आमची असे दिनेश दादा, या सगळ्यांचे आभार व्यक्त करून या सेवेला आता पूर्णविराम देणार आहे. परत एकदा सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. आता ग्रंथपूजा होईल, मान्यवरांचे सत्कार होतील आणि आरती करून आजच्या कथेला पूर्णविराम दिला जाईल. झाले समोरचे सगळे रुद्राक्ष आले सगळ्याला, त्या मावशील तर ते मागापासून हात वर आहे त्यांचं. घ्या माईक. माझे वर एक चावी म्हणजे वर नवीन आहे. हॅलो हॅलो लाल रंग हॅलो 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 नाही एकच घेऊन नाही सत्कार करण्यासाठी अशा रंगाचं जरा जाऊ घेऊन कुठलंही आणा, नवीन आणा, कडक असेल ते घेऊन. डबल देऊ नको रे बाळा, तिथे डबल जायलेत बघ. डबल घेतले तर साप बनेल बरं का. तुम्ही बघायचं तर घेऊन बघा डबल. हे लाडू नाही आहेत डबल डबल घ्यायला. हे रुद्राक्ष तसे घ्यायचे नसतात, त्याच्यात दक्षिणा पण टाकायची असते. सहसा दुख सहारी काटकर आप्पा, काटकर आप्पा यांचा सत्कार. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. जय हो, हर बोल, जय हो. जय हो, हर बोल. आरती काशी बिहारी की, श्री गिरीवर शिव त्रिपुरारी की. आरती काशी बिहारी की, गिरीवर शिव त्रिपुरारी की. गले में सोहे रुद्रमाला, बजावे डमरू मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला, कंठ में हरहाला लीला. कर समांग कांति गोरी, पार्वती चमक रही आरी. शिखर बैठे हैं रूपहारी, सिर पे चंगा, जटा में गंगा. कैलास कनगा, हिमालय लाल पार्वती की. गिरिवर शिव त्रिपुरारी. आरती त्रिपुरारी.
मंगल विलसे देवता दर्शन को करसे गगन सो सुमन रास बरसे गजे उदचंग मधुर मृदंग देवता संग श्री महाकालेश्वर की गिरिवर शिव त्रिपुरारी की आरती काशी बिहारी की गिरिवर त्रिपुरारी की जय हो हिमाचल शिखर कैलास जगत में ऐश्वर्य विलास चहो विष साधो देसा असत मृदुमंद चांदनी चंदन घटक भवभंग आदि शक्ति सचेतन की गिरिवर शिव त्रिपुरारी की आरती गिरिवर शिव त्रिपुरारी की सदा भक्तन के हो संगा स्मरत है वीरंश श्रीरंगा चरण में मलहरी गंगा चंद्र मोर सिसा लटा के बिच हरे अगिच तेरे सुनदीन श्री आशीष की गिरिवर शिव त्रिपुरारी की आरती गिरिवर शिव त्रिपुरारी की गिरिवर शिव त्रिपुरारी की ज्यांच्यामुळे त्याच्या योगाला तुम्ही सगळे महिला मंडळ त्याचबरोबर आमचे काटकर अप्पा मंगरू त्याचबरोबर ज्यांनी राहण्याची आमची अत्यंत सुंदर अशी सोय केली तो संपूर्ण साळप्पा परिवार त्याचबरोबर आमच्या मुलांसाठी ज्यांनी अत्यंत सुंदर असं प्रसादाची सोय केली तो सगळे परिवार तुम्हा सर्वांचे आभार बाहेर गावून आलेल्या सगळ्या सद्भक्त मंडळीचे आभार त्याचबरोबर आपल्या कंकालेश्वर मंदिराचे पुजारी आमचे गुरु परिवार पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार 17 उड्डाण हुंकार बदनी करे भूमंडळ सिंधू जमगणी कडाळले ब्रह्मांड डाके त्रिभुवनी सुरवरणीच्या चोर झाल्या त्या पळणी जय देव जय जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रतापेला देवकांता जय देव कुंडुले पाताळ उडला प्रशंस थरथरला धरणी गरमाणीला खेद कडाळले ब्रह्मांड उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा बुध जय देव जय जय हनुमंता हो स्वामी तुमचे प्रतापेला देवकांता जय देव मानूर निधान आदीच सिंहासन नांदतो संपूर्ण हो नामदेवा सगळे टाळे मोराळ हिंदळ गंगेहुनी आगळ तळामध्ये खेळतो नामदेवा बामणी बशाही नारीचा पुरुष केला भिंत हे चालवतो नामदेवा जय हो अश्विन शुद्ध त्रयोदशी नवगण खेळते होईल सांगते हो मानुरात धारया जंगम आरती ही गेले मानुरे गाईल हो नामदेवा हर हर मानुरे गाईल हो नामदेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं सदा वसंतं तुल्यारविन्दे भवानी सहितं नमामि कलियुगाङ्गण मंदिर चरण प्रेम्यालिङ्गणानन्द भोजन तमेव माता पिता तुमेव बन्धु सखा तुमेव त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मातर् सुखा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणेति समर्पया हस्तं कृष्णं नारायणं कृष्णदामोदरं अस्मि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे
हरे राम 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 हरे हरे कृष्ण यतिरेक मंत्रदेवाः सनि धर्माणि परमान्यासन्नः देहनागं महिमानः सच गुरुवे साधुः सन्तदेवाः ओम गुरुदेवो महादेव गुरुदेवो सदाशिव गुरुदेवाय परन्नास्ति तस्मै नमः शंकरा ओम गणपुरुषाय नमः महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्।